स्वर्गीय मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित मोफत भव्य महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर साई समर्थ हॉस्पिटल यांच्या सेवेअंतर्गत पार पडला। या भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरामध्ये जनरल तपासणी, दंत तपासणी, हाडांचे आजार, स्त्रीरोग तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी करण्यात आली होती। यामध्ये नागरिकांनी तपासणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तर ज्येष्ठ नागरिकांसाठीही डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटपही करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, रवी जोशी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविशेठ जोशी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अमरीश मोकर उपस्थित होते। सदरचा कार्यक्रम श्री गणेश मंदिर कामोटे येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, तर अनेकांनी या शिबिराचा लाभ घेतला। सेक्टर 22 आणि सेक्टर 35 अशा दोन ठिकाणी महापालिकेची अशी आरोग्यवर्धिनी केंद्र ही आपल्यासाठी खुली झालेली आहेत की जिथे तुम्ही जर तपासणी करायला गेलात तर मोफत तुमची तपासणी होते। तुम्हाला औषधोपचार करावा लागला तर मोफत औषधं दिली जातात। डॉक्टरांनी तुम्हाला जर एक्सरे रेफर केला तर एक्सरे तुमचा मोफत तुम्हाला करून मिळतो। अशा पद्धतीच्या सोयीसुविधा तिथे मिळतात। शहरी जीवनामध्ये किंवा कुठलंही जीवन असू द्या, ग्रामीण जीवन असू द्या, मानसिक ताणतणावाला आपल्याला सामोरं जावं लागतं। अशा वेळेला आपण पूर्वीच्या काळी एखादा माणूस हा नॉर्मलपेक्षा वेगळा वागायला लागला, आम्ही म्हणायचो हा मेंटल झालाय, याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवा। काय असतंय मेंटल हॉस्पिटल? मेंटल हॉस्पिटल काही नसतं, पण मानसिक विकार, हे मानसिक विकारावरती, ताणतणावावरती जर वेळीच आम्ही नियंत्रण करू शकलो तर आम्हाला या ठिकाणी अशा टोकाच्या परिस्थितीला सामोरं जावं लागणार नाही। आता महापालिका किंवा आपलं राज्य सरकार, केंद्र सरकार याची सुद्धा काळजी घेते आणि महापालिकेच्या दवाखान्याच्या माध्यमातून ज्यांना मानसिक विकार आहेत त्यांच्यावरती उपचार होतात। तज्ज्ञ डॉक्टर्स वेगवेगळ्या पद्धतीचे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्या या ठिकाणी जे आरोग्य आहे, आरोग्याची तपासणी करू शकतात। असं वेगवेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान आता महापालिकेने विकसित केलंय, महापालिकेच्या दवाखान्याच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिलंय। आणि त्यामुळेच मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचं की ही जी जागरूकता रवी जोशीजी यांनी आपल्यामध्ये आणली आहे, आपल्यापुरतं आपल्याला थांबून चालणार नाही। आज आपण आलो, कदाचित आपल्या घरातली मंडळी नाही आली, कदाचित आपला मित्रपरिवार नाही आला, कदाचित आपले शेजारी नाही आले, पण आपल्या घरातले, आपला मित्रपरिवार, आपले शेजारी यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे की भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करतात। आज केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आपल्या स्वास्थ्याविषयी जागरूक झालेली आहे। मला असं वाटतं की निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला कुठल्याही पद्धतीनं आरोग्याविषयीचा खर्च नको असतो। इथं महिला शक्ती आहे, जागतिक महिला दिन परवाच पार पडलाय। घरामध्ये जेव्हा एखादी महिला आजारी पडते आणि एखादा पुरुष आजारी पडतो याच्यात प्रचंड फरक आहे। पुरुष, मुलगी आजारी पडली की घरातली आई त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी डॉक्टरपर्यंत पोहोचवते, त्याची तपासणी करून आणते, त्याला हवी ती औषधं ही सगळी त्याला द्यायला लावते। मात्र ती स्वतः आजारपणात असेल तर ती पाहते का मुलाची परीक्षा चालू आहे का, मुलीची परीक्षा चालू आहे का, काय घरामध्ये काय दुसरं कार्य आहे का, हे सगळं आटपलं की मी माझ्या आरोग्याची काळजी घेईन। म्हणजे घरातली स्त्री ही आरोग्याविषयी सगळ्यात कमी, स्वतःच्या आरोग्याविषयी सगळ्यात कमी लक्ष असते। अशा आपल्या घरात स्त्रीला ती आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी पुरुषांनी सज्ज असण्याची आवश्यकता आहे। आता महिला दिन कशासाठी साजरा करायचा? महिला दिन वर्षातला एक साजरा करायचा, बाकी सगळे दिवस पुरुषांचे, असं 364 दिवस असं आपल्याला नाही चालणार। आपल्याला आपल्या घरातल्या त्यांच्या स्वास्थ्याविषयी, त्यांच्या चांगल्या अशा या ठिकाणी म्हणूया लाईफस्टाईलविषयी आपल्या सगळ्यांना सजग असण्याची आवश्यकता आहे की ही ज्योत आज रवी जोशी यांनी आपल्यामध्ये पेटवलेली आहे। ती जागरूकता आपल्या सर्वांनाच या ठिकाणी आपल्या परिवाराला एक मोठा अशा पद्धतीचा आधार बनत चाललेली आहे। या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं या देशामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं असेल तर काही काळापूर्वी कुष्ठरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी म्हणून त्यांनी आधी पुढाकार घेतला। आता क्षयरोग, या क्षयरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न केला। आपलं दुर्दैव सगळ्यांचं आहे की कोविडसारखी एक महामारी जी जगभरामध्ये आली
आणि या महामारीमुळे आपल्या आरोग्य व्यवस्थामधल्या ज्या त्रुटी आहेत या आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या. या ठिकाणी जिथे मास्क बनत नव्हते, PPE किट बनत नव्हते, तिथे आता व्हेंटिलेटर बनायला लागले आणि वेगवेगळ्या पद्धतीनं हॉस्पिटल्स ही पूर्वी नव्हती अशा पद्धतीनं आता सज्ज व्हायला लागली. नितेश सारखा एक तरुण मुलगा ज्याला कोविडच्या कालावधी कोविडच्या झाल्यानं आपल्यापासून हिरावून नेलं, त्याच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेवून रवी जोशीजी आपण ज्या पद्धतीनं या पुढच्या कालावधीमध्ये माझ्या कामोठ्या परिसरामधल्या नागरिकांना कुठल्याही पद्धतीनं आरोग्यविषयक अशा पद्धतीला सामोरं जाऊ लागू नये या भावनेतून तुम्ही जे काम करताय त्यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलंय त्याबद्दल तुमचं सर्व कामोठावासियांच्या वतीनं मी मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी उपस्थित असणारा तुमचा मित्रपरिवार आहे, नितेशचा मित्रपरिवार आहे, या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या या सर्व सहकाऱ्यांच्या मध्ये आरोग्यविषयक जागरूकता पसरवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय. रक्तदान 200चं टार्गेट आपण आज ठेवलेलं आहे. त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत तुम्ही आरोग्याची तपासणी सुद्धा ठेवलेली आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला भेडसावत असणारा गंभीर आजार जोपर्यंत आजारानं आपण आडवे होत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. पण अलीकडे आपण पाहिलं मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ चेकअप याच्याविषयी लोकांच्या मधली जागरूकता वाढत चालली. एक आमदार या नात्यानं किंवा सरकार म्हणून सुद्धा अनेक वेळा सरकारचा प्रयत्न असतो की कमीत कमी खर्चामध्ये जर आरोग्याच्या सगळ्या तपासण्या करता आल्या तर त्याचा फायदा समाजाला नक्कीच होत राहतो. नितेश जोशी याच्या स्मरणार्थ माननीय रवी जोशी यांनी त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असणारे जिल्ह्याचे सरचिटणीस नितीनभाई पाटील, पनवेल शहराचे अध्यक्ष अनिल भगतजी, माजी नगराध्यक्ष संदीप पाटीलजी, या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्याताई तामखेडे, इथे उपस्थित या ठिकाणी कामोठा शहर महिला मोर्चाच्या अध्यक्ष वनिता पाटील मंचावरती आणि समोर उपस्थित असणारे सर्व सहकारी युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित, विनोद खेडकरजी आणि सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी या शिबिराच्या आयोजनाबद्दल रवी जोशीजी आपलं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. खरं तर या पनवेल आणि परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक आरोग्यविषयक कार्यक्रम सातत्यानं साजरे होत राहतात. या कार्यक्रमाच्यासाठी आपण सर्व मंडळी वारंवार या ठिकाणी हजर राहतो. पण त्या आरोग्य शिबिरामध्ये एकीकडे रक्तदान शिबिरसुद्धा आहे, एकीकडे लोकांच्या आरोग्याची तपासणीसुद्धा आहे. याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या मनातला भाव हा जागवला जातो. साई समर्थ हॉस्पिटलच्या माध्यमातून आज आम्ही महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरात डोळ्यांची तपासणी, रक्तदान, मुलांची तपासणीमध्ये कॅल्शियम आणि BP, शुगर हे सर्व आजारांची इथे आम्ही तपासणी ठेवलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गेल्या वर्षी आम्ही 151 बॉटल आमच्या झाल्या होत्या रक्तदान. त्याच्या अगोदर 124 रक्तदान केलेलं होतं. याही वर्षी आम्ही कमीत कमी 200 तसंच सर्वसामान्य ज्या आजार आहेत त्यांच्या ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्याही आम्ही सर्व डॉक्टरांच्या माध्यमातून ठेवलेल्या आणि कामोठावासियांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिराचा कार्यक्रम घेऊन आहे त्याबद्दल नागरिक त्यांच्या मनापासून आभार मानतो. आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये स्वतःच्या तब्येतीकडे कोणी लक्ष देत नाही. निदान अशा शिबिरांच्या माध्यमातून आमच्यासाठी सर्वसामान्य माणसे शिबिरात भेट देतात, स्वतःचं हेल्थ चेकअप करतात. रक्तदान हा सगळ्यात मोठं दान असताना आज 200 ते 250च्या दरम्यान रक्तदान होत आहे आणि सगळ्यात मोठी काळाची गरज आहे. आणि सर्व नागरिकांच्या वतीने रवींद्र जोशी आणि त्यांच्या सहकार्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट, पनवेल.